हॅलो स्टुडंट, तर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसमधलं आपला थर्ड पार्ट पाहतोय प्रॉब्लेमचा. तो फील्ड एक्झाम्पलवर आहे. द हुक शोन इन फिगर हॅज सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफ 40 mm डायमीटर. तर हा जो ए बी दिसतोय हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. इथं क्रॉस सेक्शन दाखवलेला ए बी. हा ए बी हुक आहे, ते सर्क्युलर क्रॉस सेक्शनचं आहे, गोलाकार आहे हुक. 40 mm त्याचा डायमीटर आहे. ठीक आहे. द लोड ऑन द हुक इज 12 kN. हा जो डब्ल्यू आहे तो किती आहे? 12 kN. ठीक आहे, 12 kN. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लोड इज 50 mm अवे फ्रॉम इनर फेस ऑफ द हुक. तर बी हे काय? हे बी काय? इनर फेस आहे. इनर फेस आहे. इथून किती? 50 mm वर हा लोड ॲक्ट होतो आहे. बी पासून हा 50 mm वर हा लोड ॲक्ट होतो आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द स्ट्रेसेस ॲट पॉईंट ए आणि बी. ए आणि बी वर स्ट्रेसेस मॅक्सिमम मिनिमम स्ट्रेस काढायचा आहे. निग्लेक्ट कर्वेचर इफेक्ट. आता इथं इसेंट्रिसिटी किती होईल पहा. तर आपण इसेंट्रिसिटी कुठनं घेणार आहे? तर जी पॉईंटपासून. जी म्हणजेच काय? तर सेंट्रॉइडल पॉईंटपासून त्या लोडचं अंतर. सेंट्रॉइडल पॉईंटपासून लोडचं अंतर किती होईल? इथून हे 50 आहे. हे बघा, इथून हे 50 दिलेलं आहे. हे 50 प्लस हे काय घ्यावं लागेल? रेडियस घ्यावं लागेल 20. 40 डायमीटर म्हणजे किती झाली? 20 रेडियस झाली. म्हणजे 20 अधिक 50 म्हणजे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती होईल? तर इसेंट्रिसिटी म्हणजेच काय? सेंट्रॉइडलपासून त्या इसेंट्रिक लोडचं अंतर म्हणजे किती होईल? 20. हे 20 डायमीटर रेडियस झाली त्या क्रॉस सेक्शनची, प्लस 50 डिस्टन्स म्हणजे किती झाली? 70 mm ही इसेंट्रिसिटी झाली. ओके. आता लोड कितीचा दिला आहे? म्हणजे पी धरू शकतो किंवा डब्ल्यू धरू शकतो. तर तो किती दिलेला आहे? 12 kN. 12 kN लोड दिला आहे म्हणजेच काय? 12 × 10⁻³ न्यूटन. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर मॅक्सिमम मिनिमम काढायचं आहे. मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी काय येईल? तर σ0 + σb. ओके. आणि मिनिमम काय येईल? मिनिमम काय येईल? σ0 - σb. ओके. तर अशा पद्धतीने येणार आहे. मग σ0चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. लोड म्हणजे पी किंवा डब्ल्यू आपण म्हणू शकतो. 12 × 10⁻³ आता क्रॉस सेक्शन एरिया काय आहे? तर सर्क्युलर क्रॉस सेक्शन एरिया सर्क्युलर आहे. म्हणजेच काय? π/4 × d² डी किती आहे? 40. 40चा स्क्वेअर म्हणजे हे जे आन्सर येईल ते Nm/mm² मध्ये येईल. Nm/mm² मध्ये येणार आहे. तर ती किती येते? तर 9.55 Nm/mm² मध्ये येणार आहे. ठीक आहे. हे झालं डायरेक्ट. आता हा लोड कसा आहे? हा लोड कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे? तर हा लोड काय आहे? टेन्साईल आहे. ठीक आहे. अवे फ्रॉम बॉडी, ह्या हुकपासून अवे फ्रॉम बॉडी ही लोड ॲक्ट होतो आहे. म्हणजे हे काय येणार आहे? डायरेक्ट स्ट्रेस काय येणार आहे? टेन्साईल येणार आहे. ठीक आहे. टेन्साईल हे कॉम्प्रेसिव्ह नाही आहे, हा टेन्साईल लोड आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बेंडिंग मुवमेंट काढूया. बेंडिंग मुवमेंटसाठी हा हुक हा टेन्साईल सब्जेक्ट टू टेन्साईल स्ट्रेस. तर बेंडिंग मुवमेंटसाठी आपल्याला फॉर्म्युला काय? M/Z. बेंडिंग स्ट्रेस काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्यूलस. आता बेंडिंग स्ट्रेस काढूया. बेंडिंग स्ट्रेस काढण्यासाठी बेंडिंग मुवमेंट काढावे लागेल आणि सेक्शन मॉड्यूलस काढावं लागेल. मग बेंडिंग मुवमेंट M बरोबर काय येईल? तर W × परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम G किती आहे? इसेंट्रिसिटी एवढं. म्हणजेच काय? W × E. म्हणजेच काय झालं? W किती आहे? 12 W किती आहे? 12 × 10⁻³ × E किती आहे? 70. ओके. तर एवढं बेंडिंग मुवमेंट आपल्याला येणार आहे Nm मध्ये बेंडिंग मुवमेंट येते. ह्याचं आन्सर किती येणार आहे? तर ह्याचं आन्सर येते 840 × 10⁻³ 840 × 10⁻³ Nm/mm². ठीक आहे. नेक्स्ट Z सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस म्हणजेच काय? की मुवमेंट ऑफ इनर्शिया अपॉन डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेयर. एक्स्ट्रीम लेयर हे आहे. एक्स्ट्रीम लेयर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. हा घ्या किंवा हा घ्या. ह्याचं डिस्टन्स काय येईल? तर रेडियस एवढं डिस्टन्स येईल. ओके. आणि ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? π/64. सर्क्युलर क्रॉस सेक्शन असल्यामुळं d⁻⁴.
आणि ह्याचं एक्स्ट्रीम लेअरचं हे वाय डिस्टन्स काय येईल तर d/2. ओके, d/2 येईल. ओके, म्हणजेच काय झालं तर आपल्याला ह्याच्यामध्ये π/32 d³ हे तुम्हाला इथं आलेलं आहे. म्हणजेच π/32 इंटू d किती आहे, डायमीटर किती आहे 40चा क्यूब. एवढं तुम्हाला सेक्शन मॉड्युलस झेडची व्हॅल्यू ही त्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे mm³ येणार. सेक्शन मॉड्युलसचं युनिट काय आहे mm³ येणार. मग आपल्याला सिग्मा बी काढायचं. सिग्मा बी बरोबर म्हणजे बेंडिंग स्ट्रेस काय येणार आहे तर ची व्हॅल्यू आली 840 इंटू 10⁻³ आणि ही जी झेडची व्हॅल्यू आली ती इथं पुटअप करा. झेडची व्हॅल्यू काय येते ती पुटअप करा. तर तुम्हाला झेडची व्हॅल्यू जे येईल ती इथं पुटअप करायची आहे आणि अशा पद्धतीनं हे झेडची व्हॅल्यू जी आली ती पुटअप करा. तुम्हाला जे येईल ते Nm/mm² मध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे किती येतं ते तर 133.65 Nm/mm² मध्ये येईल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जो डायरेक्ट स्ट्रेस आहे त्याच्यापेक्षा बेंडिंग स्ट्रेस काय झाला आहे सिग्मा बी इज ग्रेटर दॅन सिग्मा 0. म्हणजे पार्टली टेन्साईल आणि पार्टली कॉम्प्रेसिव्ह. पार्टली टेन्साईल अँड पार्टली कॉम्प्रेसिव्ह. कारण का सिग्मा बीची व्हॅल्यू ही सिग्मा 0पेक्षा जास्त आहे. आपण ते 3 स्टेप्स पाहिलेले आहेत. सिग्मा 0 इज ग्रेटर दॅन सिग्मा बी म्हणजे कॉम्प्रेसिव्ह सेफ कंडिशन. सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी कॉम्प्रेसिव्ह अगेन सेफ कंडिशन. आणि सिग्मा बी इज ग्रेटर दॅन सिग्मा 0 तर ते पार्टली टेन्साईल पार्टली कॉम्प्रेसिव्ह. मग काय असणार आहे बीला टेन्साईल असणार आहे कारण ह्याच्या इथं लोड आहे हा टेन्साईल आहे. म्हणजे इथं बीला काय असणार आहे टेन्साईल असणार आहे. इथं काय असणार आहे कॉम्प्रेसिव्ह असणार आहे एला. कारण हा टेन्साईल सब्जेक्टेड टू टेन्साईल हा टेन्साईल मेंबर आहे. त्यामुळे इथं बीला इथं लोड आहे म्हणजे इथं टेन्साईल असणार आहे. इथं काय होणार आहे कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मीन काढायचं आहे. मॅक्सिमम जे असेल ते टेन्साईल असेल, मिनिमम जे असेल ते कॉम्प्रेसिव्ह असेल. ठीक आहे. कारण हा पार्ट जो आहे तो टेन्साईल मेंबर आहे. ठीक आहे. तर सिग्मा मॅक्सिमम इज सिग्मा 0 प्लस सिग्मा बी आणि सिग्मा मीन इज सिग्मा 0 मायनस सिग्मा बी. मग सिग्मा 0 किती आलेला आहे 9.55 प्लस सिग्मा बी किती 133.65. मग ह्याचं ॲन्सर जे आहे ते Nm/mm² मध्ये येईल. आणि हे टेन्साईल असेल का तर हा टेन्साईल मेंबर आहे. बीला मॅक्सिमम असेल टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे आणि पार्टली कॉम्प्रेसिव्ह आहे. म्हणजे मायनस जे येईल ते कॉम्प्रेसिव्ह कारण हा मेंबरच टेन्साईल आहे. हा कॉलम नाही आहे, हा हुक आहे म्हणजे हे टेन्साईल मेंबर आहे. मग इथं काय येईल 9.55 मायनस 133.65. ह्याचं जे उत्तर येईल ते Nm/mm² मध्ये येईल ते कॉम्प्रेसिव्ह. ओके. सिग्मा मॅक्स येतोय 143.20 आणि सिग्मा मीन येतोय मायनस 124.1. बघा मी जेव्हा इथं लोड अप्लाय करणार आहे तेव्हा हुकमध्ये हा कुठला फोर्स आहे टेन्साईल फोर्स आहे. म्हणजे बीच्या जवळ हा टेन्साईल फोर्स असल्यामुळे बीला टेन्साईल फोर्स मॅक्सिमम असणार आहे आणि एला कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. तर हे टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह का आलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की सिग्मा बीची व्हॅल्यू ही म्हणजे बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू ही डायरेक्ट स्ट्रेसपेक्षा जास्त असेल तर पार्टली कॉम्प्रेसिव्ह पार्टली टेन्साईल. पण हा टेन्साईल मेंबर असल्यामुळे मॅक्सिमम स्ट्रेस कसला असेल हा लोड जर टेन्साईल असेल तर मॅक्सिमम स्ट्रेस काय असेल टेन्साईल आणि मिनिमम स्ट्रेस काय असेल कॉम्प्रेसिव्ह. अशा पद्धतीने हे फील्ड एक्झाम्पल आपल्याला सोडवावं लागणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. A 26 mm diameter rod is bent to form an offset link as shown in figure. If permissible tensile stress is 90 Nm/mm². Calculate maximum value of P. हा टेन्शन मेंबर आहे, हा P लोड आहे. बघा हा Pची व्हॅल्यू आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे.
हा एक सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे. हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन इथं दाखवलेला आहे AB. आणि हा जो लोड आहे तो इथून म्हणजे हे आउटर इनर जो फेस आहे हा जो त्याच्यापासून 42 आणि 42 mm वर ॲक्ट होतो आहे हा लोड. हा जो P लोड आहे टेन्साईल लोड हा ॲक्ट होतो आहे 42 mm वर. मग आपली इसेंट्रिसिटी काय असेल तर हे 42 प्लस हे रेडियस म्हणजे 26च्या निम्म 42 प्लस 13 म्हणजे 55 mm. म्हणजे हा जो NA ॲक्सिस आहे न्यूट्रल ॲक्सिस आहे इथून हा 55 mm वरती लोड ॲक्ट होणार आहे. कारण इथून इथपर्यंत 42 आणि ते खालचं रेडियस एवढी रेडियस आहे न्यूट्रल ॲक्सिसपासून म्हणजे Gपासून जो पॉईंट जातो हा G पॉईंटपासून जो ॲक्सिस जातो तिथून तो लोड हा 55 mm वर ॲक्ट होतो आहे. ठीक आहे. म्हणजे इसेंट्रिसिटी आपला आलं आहे 55. आता ह्यामध्ये आपल्याला जो मॅक्सिमम परमिसेबल टेन्साईल स्ट्रेस दिला आहे. आता मॅक्सिमम काय असेल टेन्साईल असेल. इथं मॅक्सिमम टेन्साईल स्ट्रेस किती दिला आहे 90 Nm². मॅक्सिमम परमिसेबल टेन्साईल स्ट्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर डायमीटर दिलेला आहे आपल्याला 26 mm. मग एरिया काय असेल तर एरिया बरोबर π/4 × d². म्हणजेच π/4 × डायमीटरचा स्क्वेअर 26चा स्क्वेअर म्हणजे एवढा mm² त्याचा एरिया आला. तर ह्याचा एरिया जो येतो तो 530.93 mm² एवढा एरिया त्यांचा येतो आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की सिग्मा मॅक्स दिलेला आहे. ठीक आहे. A = σ0 + σb. मग σ0 काढावं लागेल. σ0 बरोबर काय लोड अपॉन एरिया. σ0 लोड किती आहे दिला तो काढायचा लोड आणि एरिया काय असेल π/4 d². म्हणजे जो एरिया आपला आलेला आहे P/530.93 P/530.93 हा σ0 आपला आलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो ह्याचा इन्व्हर्स केला आपण तर आपल्याला येईल 1.8835 × 10⁻³ एवढा डायरेक्ट स्ट्रेस आपल्याला येतोय. ठीक आहे. नेक्स्ट बेंडिंग स्ट्रेस. आता बेंडिंग स्ट्रेस बरोबर काय असेल बेंडिंग स्ट्रेस बरोबर M/Z. M काय असेल P × इसेंट्रिसिटी. Z काय असेल तर Z असेल I/Y. ओके. Z काय असेल I/Y. ओके. P काढायचा आहे. इसेंट्रिसिटी किती आहे 55. इसेंट्रिसिटी आपण काढलेली आहे 55 काढलेली आहे. I किती असेल तर π/64 d⁴ कारण हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे. आणि Y काय असेल एक्स्ट्रीम एंड तर हे असेल d/2. म्हणजेच काय आलं तर P × 55 अपॉन हे किती येणार आहे तर ह्याचं उत्तर येतं आहे हे जर तुम्ही केलं तर π/64 26⁴ अपॉन 26/2 हे जर तुम्ही केलं तर ह्याचा ॲन्सर येतं आहे. याचा ॲन्सर तुम्हाला बेंडिंग स्ट्रेसचं येणार आहे P × 55 अपॉन 1725.52 हे ॲन्सर ह्याचं तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करताल तेव्हा येत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे ॲन्सर आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये मॅक्सिमम म्हणजेच एकंदरीत हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला असं येतं आहे 0.03187 P असं येतं. ठीक. मग सिग्मा मॅक्स बरोबर काय σ0 + σb. सिग्मा मॅक्सची व्हॅल्यू दिली आहे 90 बरोबर. σ0 किती आलेला आहे σ0 1.8835 × 10⁻³ प्लस σb किती आलेला आहे 0.03187 P.
मग ह्याच्यामध्ये पी कॉमन काढा. पी कॉमन करा. 1.8835 इंटू 10⁻³ प्लस 0.03187 म्हणजेच हे किती येते तर 0.03375 पी बरोबर 90. म्हणजे पी बरोबर काय आलं 90 भागिले 0.03375 म्हणजे एवढं न्यूटन मला येते 2.66 न्यूटन एवढा लोड त्याच्यामध्ये इथं ॲक्ट होतो आहे. बघा हा टेन्शन मेंबर आहे. हा जो लोड आहे तो 42 mm वर ॲक्ट होतो आहे. ह्याचा डायमीटर दिला आहे क्रॉस सेक्शनचा 26. मग आपण जर इसेंट्रिसिटी काढायचं म्हटलं तर इथून हे 42 डिस्टन्स आहे आणि जी पॉईंट कुठून जाणार आहे तर हा न्यूट्रल ॲक्सिस इथं जाणार आहे. म्हणजे हे एवढं रेडियस तुम्हाला इथं ॲडिशनल घ्यावं लागेल. इसेंट्रिक लोडचं जीपासूनचं अंतर किती येणार आहे 55. इसेंट्रिसिटी किती आली 55. आपल्याला काय दिलं आहे की परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस इज 90 Nm/mm². म्हणजे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम टेन्साईल स्ट्रेस किती आहे तर तो सिग्मा मॅक्स आहे 90 Nm/mm². डायमीटर दिला आहे. एरिया काढला आपण. सिग्मा मॅक्स बरोबर काय असतं σ0 + σb म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. मग डायरेक्ट स्ट्रेस आपल्याला काढावं लागेल P/E. एरिया आपण काढलेला आहे तर एवढं P येते. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे की बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. तर बेंडिंग मुवमेंट जर आपण काढले तर P × E म्हणजे P × इसेंट्रिसिटी आहे 55 आणि सेक्शन मॉड्युलस काय आहे I/y. तर I काय येईल π/64 d⁻⁴ अपॉन y काय येईल तर d/2 येणार आहे. y काय येणार आहे म्हणजे ह्या एक्स्ट्रीम न्यूट्रल ॲक्सिसपासून एक्स्ट्रीम लेनचं अंतर काय असणार आहे की ही रेडियस असणार म्हणजे d/2 येणार आहे. d/2 y येणार आहे. मग अशा पद्धतीने हे आपण पुटअप केले व्हॅल्यू तर आपल्याला एवढी व्हॅल्यू येते म्हणजे इन टर्म्स ऑफ पी हे येते. मग आपण हे सिग्मा मॅक्स बरोबर σ0 + σb दोन्ही व्हॅल्यू पुटअप करा तर आपल्याला पीची व्हॅल्यू आपल्याला इथं 2.66 येईल. अशा पद्धतीने हे टेन्शन मेंबरचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत.